नमस्कार मंडळी. तर आजच नवीन कढई मागवली होती स्टीलची, तर त्याचं उद्घाटन करावं म्हटलं, तर त्यासाठी तर आता बनवत आहे तांदळाची खीर. चला तर मग आपण रेसिपी पाहूया. तर कढई ठेवलेली आहे मी गॅसवरती. तर त्यामध्ये ना अर्धा लिटर दूध टाकून घेते मी आणि त्याचबरोबर जी पिशवी आहे तर त्यामध्येच थोडंसं पाणी घालून ते पण त्या दुधामध्ये टाकून घेते मी. आणि दूध आपल्याला छान असं उकळी येईपर्यंत उकळून द्यायचं चांगलं आणि थोडंसं आटवून पण घ्यायचं आहे दूध आपल्याला, म्हणजे आपल्या खिरीला आहे ना छान चव अशी येईल. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात तर केलेली आहे आणि कशी वाटली माझी नवीन कढई तेही मला नक्की कमेंट करून सांगा मला. तर छान आता दूध आपलं तापायला ठेवलेलं आहे मी आणि कुणी कुणी माझ्यासारखं करतं तेही सांगा मला. दुधाची पिशवीत थोडं पाणी घालून आणखीन एकदा त्याच्यामध्ये ओतायचं दुधामध्ये. तुम्ही पण ही ट्रिक करता का नक्की कमेंट करून सांगा मला. तर दूध ओतून झालेले त्यानंतर आपले जे तांदूळ आहेत ते भिजायला ठेवले होते मी अर्धी वाटी तांदूळ, तर ते आता याला मिक्सरमधनं बारीक करून घेते मी. आणि ड्रायफ्रूट पण काढून ठेवलेले आहेत मी कढईला म्हणजे खिरीमध्ये टाकण्यासाठी. तर आता वेलची पूड पण याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे मी. तो टाकताना आहे ना थोडासा व्हिडिओ घ्यायचा राहिला माझा, तर टाकलेली आहे वेलची पूड पण. त्यानंतर ड्रायफ्रूट जे आहे सुकामेवा आपला, तर तो पण बारीक कट करून टाकलेला आहे आता आपल्या खिरीमध्ये. आणि छान असं दूध पण आपलं आटलेलं आहे आता थोडंफार. त्याच्यानंतर आहे ना त्याला तसंच आटून द्यायचं आणखीन थोड्या वेळ. आणि नंतर आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी साखर टाकून घ्यायची. तर साखर पण चांगली आपल्याला त्यामध्ये विरघळून घ्यायची आहे. छान अशी साखर पण विरघळली की नंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे. एकदम साधी सोपी प्रोसिजर आहे. तर आता ह्याच्यामध्ये ना तूप टाकून घेते मी. तर 2 चमचे तूप टाकायचं आहे आपल्याला खिरीमध्ये, तर छान स्वाद येतो खिरीचा त्यामुळे. त्यानंतर आपण जे तांदूळ बारीक केलेले होते तर ते ना टाकून घ्यायचे तर आपल्याला खिरीमध्ये. छान असं दूध पण थोडंफार म्हणजे आटलेलं आहे आणि ते सगळे तांदूळ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि 10 ते 15 मिनिट आहे ना बारीक गॅसवरतीच आपल्याला खीर जी आहे ती शिजवून घ्यायची आहे. आणि खिरीला आहे ना अधूनमधून असं मिक्स करत राहायचं जेणेकरून खीर आहे ना चिटकणार नाही खाली, कारण तांदूळ चिटकण्याची शक्यता असते. तर छान 10-15 मिनिटानंतर आपली खीर तयार झालेली आहे. थंड झाल्यानंतर आणखीन आटून येते. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.